स्वराज्याची राजधानी असलेल्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य व पराक्रमाचा प्रेरक इतिहास जगाच्या पटलावर सुवर्णाक्षरांनी कोरणाऱ्या आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतीने चवदार तळाच्या क्रांतिकारी सत्याग्रहाचा साक्षीदार ठरलेल्या महाडच्या ऐतिहासिक क्रांतिभूमीत शिवपराक्रम गाथा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात गोष्ट इथं संपत नाही। या गाथेतून छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य व राज्यकारभार, रयत हिताचे धोरण, महापराक्रम यांची अप्रतिम मांडणी करण्यात आली। या कार्यक्रमाचे उद्घाटन रोजगार हमी मंत्री भरत गोगावले व रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी केलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व राज्यकारभारातून कर्तव्यनिष्ठ, शौर्य आणि लोकसेवेची प्रेरणा मिळावी यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असल्याचं यावेळी पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी सांगितलं। यावेळी रायगड पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार व पोलिसांच्या कुटुंबियांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास जाणून घेतला। महाड डिव्हिजन, श्रीवर्धन डिव्हिजन आणि मानगाव सब डिव्हिजनचे सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय, सोबतच गोष्ट इथे संपत नाही जे टीम, दोन्ही सारंग आणि निलेश प्लस आपली टीम, आपण सर्वांचा मी खूप स्वागत करते। आजचा जे कार्यक्रम आपण इथे नियोजित केलेला आहे, तर पहिला प्रश्न आहे का नियोजित करण्यात आला। तर माझा असा ठामपणे मत आहे की वर्दीत असलेला प्रत्येक व्यक्ती, पुरुष असू द्या किंवा महिला, ते एक असे प्रकारे लीडर असतात जे की दुसरे कुठलीही नोकरी करत असताना तसे प्रकारची संधी किंवा काम करण्याचे संधी येत नाही। तर तशा प्रकारे जर लीडरशिपमध्ये आपल्याला स्वतःला काय शिकायचे आहे किंवा आपले मुले जे आहे, आपले पाल्य, त्यांना काय शिकवायचे आहे, तर कोणाकडून मग हे लीडरशिपची प्रेरणा घ्यावं। तर दुसरा काही याच्यात उत्तरच येऊ शकत नाही। शिवाजी महाराजच ते असे एक व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याकडून लोकांना भीतीही वाटत होती, वाईट प्रकारचे लोकांना भीती वाटत होती। त्यांच्याबद्दल जे आदर होता त्याचीही काही सीमा नव्हती, त्याच्याबद्दलचं जे प्रेम होता त्या प्रेमचीही काही सीमा नव्हती, आणि त्यांच्या जे लोकांवरती प्रेरणा, त्यांना जे प्रेरणा देण्याचं त्यांच्या एक आपले त्यांचे जीवन आयुष्यातून आपल्याला शिकू शकत, त्याचं काही कंपॅरिझन दुसऱ्या ठिकाणी भेटू शकत नाही। तर या उद्देशाने मी आपले सर्व पोलीस बांधव आणि जे कुटुंबीय आहे रायगड पोलीसचे वतीने त्यांच्यासाठी हे आयोजन केलेलं आहे। दुसरं एक आहे की आम्हाला असं वाटलं की महाडमधून याची सुरुवात करूया आणि त्याच्यात पण राज्याभिषेकचा जे एक एपिसोड आहे महाराजांची आयुष्यातला तो घेऊया। आम्ही सर्व इथे खूप भाग्यवंत आहोत की आज आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री भरतशेठ गोगावले हे लाभलेले आहे। कारण रायगड हे बरेच वर्षापासून आहे, पण जवळचा जे 400-450 वर्षाचा काळ होता त्याच्यात सर्व विसरून गेले होते की राज्याभिषेक कसा किंवा काय। तर 1997 मध्ये कोकणकडा मित्रमंडळने राज्याभिषेक करण्याची सुरुवात केली आणि आपले मान्य नामदार श्री भरतशेठ गोगावले त्यांनी त्यांची पूर्ण जे मोहीम होती त्याला खूप भर दिला, त्यांना खूप सपोर्ट दिला, आणि आज आपण सर्व इथे बसलेले बघत आहात की आज राज्याभिषेक सोहळा हे खूप एक भारतभर साजरा केला जातोय, म्हणजे भारतभर याचा परिणाम होते की अभिषेक सोहळा इथे केला जातोय। दुसरा, आजची जी आपली टीम आहे, गोष्ट इथे संपत नाही, त्यांना मी एक सांगू इच्छिते की आपण आतापर्यंत जे काही ऑडियन्स समोर हे केलं असेल कार्यक्रम, त्याच्यात बरेच लोकांनी बघितलं नसेल की रायगड कसा आहे किंवा राज्याभिषेक कसा असतात। आपले जे सर्व पोलीस बांधव इथे बसलेले आहात तर सर्वांनी राज्याभिषेकचा बंदोबस्त केलेला आहे। तर जवळपास मी खात्रीशीर सांगू शकत की 55% लोक असे आहेत जे वरती गेलेले आहेत, त्यांनी राज्याभिषेक कसा होतात ते सर्व बघितलेलं आहे। तर मला खात्री आहे की आपलं जे आज इथे सादरीकरण होणार आहे त्याच्या माध्यमातून आपले सर्व जे पोलीस बांधव आहे त्यांना नक्की प्रेरणा भेटणार। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रशिक्षण घेत होते आणि संध्याकाळी जाताना ते खालचे माती उचलायचे आणि आपल्या कपाळाला लावायचे। मासाहेब जिजाऊंनी बघितलं की शिवराय तलवारबाजी संपल्यानंतर काहीतरी करतायत,
त्यांनी आवर्जून बघितलं तेव्हा शिवराय तलवारबाजी संपल्यानंतर खाली जमिनीवरची माती घ्यायची आणि कपाळाला लावायचे. एक दिवस जिजाऊंनी विचारलं, शिवराय तुम्ही तलवारबाजीचं शिक्षण संपल्यानंतर खाली जमिनीवरची माती घेऊन कपाळाला लावताय, का लावताय? तेव्हा त्या बाळ शिवरायांनी सांगितलं की आऊसाहेब, ही माती, या मातीचा सुगंध मला आवडतो, ही माती मला आवडते. आणि धन्य झाली ती माता. आणि तिच्या मनामध्ये एक आनंद निर्माण झाला की धन्य झाली माझी कूस की असा पुत्र माझ्या जन्माला आला. कारण ज्याला माती आवडते म्हणजे त्या मातीत राबणारा हात सुद्धा आवडतो, राबणारा माणूस सुद्धा आवडतो. आणि धन्य झाली माझी कूस. आणि त्याच आऊ जिजाऊंचे प्रेरणा घेऊन, आशीर्वाद घेऊन सर्व 18 पगड जातीच्या लोकांना, मातीत घाम गाळणाऱ्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी. व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.